घरात तुझी पोर दिलीस ना रामभाव, तर तुझ्या पोरीचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. बापाने हे शब्द ऐकले. बाप कशाला बी नाही म्हणला नाही, सगळंच देतो म्हणाला. आपल्या जीवनातला बाप आहे. भरल्या बैठकीत बाप म्हणाला की सगळं देतो, आणि बाप निघून गेला. बाहेर पडला, आणि बाहेर गेल्यानंतर मीटिंग संपली, सगळे निघून गेले, ठरल्यात जमा झालं लग्न. तो बाप माघारी आला, आणि माघारी आल्यानंतर बायकोनं सांगितलं, मालक पायातलं पैतान जर बघितलं असतं ना मालक पायातलं पैतान तुटलंय मालक तुमच्या, आणि पोरीच्या लग्नाला एवढा हुंडा देतो म्हणून सांगताय ना मालक. ऐका ना मालक एवढा पैसा कुठून आणायचा मालक होय म्हणताना तुमच्या डोक्यात काय होतं की नाही मालक, अंदरून बघून पाय पसरा म्हणून सांगितलं होतं ना मालक. आपल्या आयुष्यातला तो बाप आहे. बाप एकदा निघून गेल्यानंतर आयुष्यात परत बाप येत नाही. ऐका, त्या बापानं सांगितलं की काळजी करू नको. त्या भरल्या बैठकीत एक जण म्हणला की रामभाव, या घरात जर तुझी पोर दिलीस ना रामभाव, तर तुझ्या पोरीचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच शब्द ह्या कानानं ऐकलं ग. आणि कधी तोंडातून होय म्हणून बाहेर पडलं, सांगताच आलं नाही ग. ऐक ना मालक, मला बी वाटतं पोरीचं सोनं व्हावं मालक, मला बी वाटतं पोरीचं सोनं व्हावं मालक, पण ऐका ना मालक, पोरीच्या लग्नाला एवढा पैसा आणायचा कुठं. त्यावेळेस सांगितलं बापाने, आताच गावात गेलो होतो, आणि गावातल्या सावकाराकडे 2 एकर शेती घाण ठेवली ग, आणि पिशवी भरून पैसा आणलेत माझ्या ताईडीच्या लग्नाकरता. तो तुमच्या आमच्या जीवनातला बाप आहे. आयुष्यातला बाप गेला ना, तर तो बाप कधीच येत नाही. अरे बापाचं काळीज किती मोठं असतं. ऐका, बापाचं काळीज इतकं मोठं असतं ना. ऐका शेठ, 5 रुपयाचा जर पेन कुणी मागितला ना, 5 रुपयाचा पेन मागितला तर माणूस तो पण आपल्याकडे ठेवतो, पेन पुढे करतो गड्या. 18-20 वर्ष जिवंत हाडामासाचा गोडा बाप संभवतो, आणि 21 वर्षाचा झाल्यानंतर दुसऱ्याच्या हातात दान देऊन टाकतो, त्याला बाप म्हणतात. आयुष्यातला जर बाप गेला ना, तर बाप गेल्यानंतर तो बाप कधीच मिळत नाही. आणि अशीच काही मुलं, ज्याला बाप नाही, ज्याला आई नाही, अशा काही मुलांकरता यांना कोण आधार देणार. आणि अशा मुलांकरता एक संकल्पना आपल्या डोक्यात आली, आणि डोक्यात आल्यानंतर खरं सांगतो बसलेले, ती संकल्पना डोक्यात आल्यानंतर आपण धामणी गावाला वारकरी शिक्षण संस्था चालू केली. आणि त्या वारकरी शिक्षण संस्था 10 मुलांवरती ती वारकरी शिक्षण संस्था चालू केली. आज आपल्याकडे 50-55 विद्यार्थी आहेत त्या वारकरी शिक्षण संस्थेत. पण खरं सांगू तुम्हाला, अशा गोरगरिबाच्या लेकरांकरता ही वारकरी शिक्षण संस्था 1ही रुपयाची फी घेत नाही बसलेली. सगळं शिक्षण त्यांना मोफत दिलं जातं. का करायचा हा अट्टहास? ऐका, का करायचा हा अट्टहास?